मग ते इतके साईडला इतके आग व्हायला लागून जाते ते याचं पाणी घेऊन मग असं पुसलं का 4 दिवसापासून 4 दिवसापासून त्याच्या आधी असा त्रास नाही ना कधी? नाही म्हणजे धुळीची अलर्जी होती तुम्हाला म्हटलं. 15 दिवसात तुमचा प्रॉब्लेम किती सॉल्व्ह झाला सध्या? सहसा म्हणजे जे आहे ते खरं असेल खोटं मला पुढचे डोस त्याच्या हिशोबाने देता येईल. हा हा तसं म्हणजे थकवा जास्त नाही जाणवत मला आणि जरा म्हणजे चिडचिड पण जरा कमी झाली. अंकल खुश झालं. नाही एक्झॅक्ट जे चेंजेस झाले ना तुम्हाला जो फरक वाटतो तो सांगा. जो कमी झालाय आता ते व्हायला पाहिजे ते सांगा म्हणजे मला पुढचं डोस म्हणजे जे मी जास्त म्हणजे असं मला खूप होत होतं ते कमी झालंय माझं. ठीक आहे. तर म्हणजे जे मी पटकन अशी चिडत होती तर ते आता एवढ्या 15 दिवसात म्हणजे कमी झालं खूप कमी झालं म्हणजे नाही तर मला सहनच होत नव्हतं असं. थोडस म्हणजे मला अगदी. आणि तुमचा मेन जो प्रॉब्लेम होता त्याच्यात काही चेंजेस आहे त्याच्यात काय फरक वाटतो त्या प्रॉब्लेम मध्ये? जेवल्यानंतर तुम्हाला वाटायचं ढेकर यायचे तो म्हणजे खूपच म्हणजे होत नाही आता म्हणजे ढेकर म्हणजे नाही सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम तोच होता. किती % बरं वाटतंय त्याच्यामध्ये? खूप म्हणजे मला 90% बरं वाटतं म्हणजे खूपच म्हणजे तसं मला म्हणजे काही असं एकदम फुगीरपणा वाटत नाहीये. 15 दिवसात ते फिलिंगच नाही झालं असेल तरी नॉर्मल मध्ये. मग थोडंफार म्हणजे काही वातूळ खाल्लं असेल तर तेव्हा झालं असेल पण एकदम नाहीच म्हणजे 90%. औषध वेळेवर चाललं होतं एकदम म्हणजे एकही डोस मिस नाही झाला काहीच नाही. मुलगीच करून द्यायची नसायचं बरोबर तिला ती ड्युटीच लावून दिली ड्युटीला जातं. बरं झालं तू लक्ष ठेव तिचं परीक्षा वगैरे बस हेच होतं इरिटेशन्स आणि पोट फुगल्यासारखं आणि थकवा जाणवायचा ते पण थोडंसं कमी आता थकवा. आणि आता म्हणजे आता काय होतं मला उभं राहिलं ना माझ्या टाचा आहे ना म्हणजे सकाळी पण म्हणजे बेडवरनं जरी उठली ना मी तुम्हाला टाचा पटकन उभं राहू देत नाही असं होतं सध्या. आता हे वाटतंय का म्हणजे असं पाय जड पडल्यासारखं वाटतं की फक्त टाचाच दुखतात म्हणजे पाय नाही जड असे. झोपेतून उठलंय आणि उभं राहिलंय किंवा बसला आता तुम्ही अर्धा 2 तास खाली बसलेले मांडी घालून बरोबर तेव्हा पण आणि मग उठताना मग टाच दुखते. किंवा गावातनं तुम्ही फिरून आले तर फिरून आले ना तर मग एकदा समजा बसले तर पटकन उभंच राहिलं जात नाही तासांवर असं म्हणजे चाललं म्हणजे आणि थोडंफार चाललं का मग बरं वाटतं पण म्हणजे तेवढा वेळ मला स्टार्टिंगला बरं नाही म्हणजे सध्या आता जास्त जाणवतंय का? आधी पण होतं का थोडंफार? होत होतं पण आता मध्ये वाटतं. आणि डोळ्याला दुखता आहे का फक्त खास सुटते? दुखत नाही सारखं ते पाणी गळतंय आणि असं डोळ्याच्या वरती जसं डोकं आहे ना असं सारखं दुखतंय. 2-4 दिवसातून वाटतं. आणि पाणी कॉन्स्टंट येतं डोळ्यातून? पाणी खूप म्हणजे असं आणि म्हणजे खाजव पण नाही येते त्याला पण जे पाणी गळतंय आणि ते पाणी गळल्यामुळे मी चोळून टाकते मग ते चोळलं का मग अजून जास्त पाणी गळतं असं. पाणी कसं म्हणजे ते बर्निंग होतं जळजळ असं आहे का सिंपल पाणी येतंय? थोडीशी जळजळ वाटतंय आणि कंटिन्यू चालूच आहे का फक्त हवा लागली तर पटकन जास्त? नाही असं म्हणजे चालूच आहे ते आणि हवा लागली तर जास्तच गळतं म्हणजे रडतच आहे बाई असं. बंद खोलीत पण बसली हवा. असं काय वाटतं तुम्हाला अचानक का तुम्हाला असं काय चालवतंय की 2-3 दिवस असं काय झालं कसं काय वेळ चालू झालं? डस्ट आहे पण तुम्हाला असं पर्सनली काय वाटतं? एखाद्या वेळेस आहे ना टीव्ही पुढे पण बसलं आता तर म्हणजे मला पेपर सुद्धा वाचला जात नाही म्हणजे असं पेपर वाचलं का डायरेक्ट पाणी येतं. आपल्याला जे थोडा त्रास होतो तो तिला जास्त होतो आपल्याला. नाही पण 2-4 दिवसात तू असं काय झालं की डोळ्यातून पाणी यायला लागलं तसं तुम्ही असं काय केलं का पुढे जाऊन आले म्हणजे असं काय चेंजेस? बाहेर तर नाहीच जात मी. तुम्हाला असं काय वाटतं कशामुळे झालं? किंवा असंही नाही की माझी झोप कमी झाली असं बी नाही. मला झोपायचं तर मी तेवढा वेळ झोपतेच म्हणजे दुपारी पण 1 घंटा का होईना पण झोपतेच मी पण मग ते कशामुळे होतंय ते मला म्हणजे सांगताच येत नाहीये. कुठे सकाळी कुठे उठते मी 3-4 दिवस झाले 7ला जाते मी. 7ला रोज. टाचा दोघी पायांचे दोघं पाय लागतं जाणवते. एक्झर्शन स्टँडिंग जास्त होते उभं राहून जास्त काम आहे. किचन मधलं सकाळी जर 7ला जरी म्हणजे मी 5:30लाच उठते मी 5:30ला जशी उभी राहते तर मला 1:30 वाजतो कम्प्लीट काम आवरत.
सकाळी 5:30ला उठता रोज? रोज रोज संध्याकाळी कोमट पाण्यामध्ये 4 मिनिटं टाचं ठेवायचे. संध्याकाळी मीठ नाही टाकायचं, काहीच नाही, फक्त हलकं कोमट पाण्यामध्ये 5 मिनिटं किंवा 3 मिनिटं टाचं ठेवायचं आणि काढून घ्यायचं. तसं औषधात देते मी, डोसमध्ये पोटेन्सी वाढून दुखणं कमी होऊन जाईल. फक्त स्टँडिंग वर्क थोडंसं कमी करा, मध्ये मध्ये जास्त कंटिन्यू स्टँडिंग करू नका. प्रेशर पडल्यामुळे थोडंसं हिल्स पेन होतात आणि या एजमध्ये बॉडीचं प्रेशर पडलं की थोडं थोडं दुखणं येतात असतं. त्यामुळे थोडंसं तुमचं एक्झर्शन ते स्टँडिंग कमी करा. बाकी अजून काही नवीन जाणवलं? नवीन त्रास नाही ना 15 दिवसात? नाही. भूक आणि तहान कशी नॉर्मलच आहे ना? एकदम व्यवस्थित भूक व्यवस्थित लागते, तहान लागते, पोट साफ व्यवस्थित होतंय? पोट साफ जास्त नाही होत म्हणजे, पण म्हणजे आधीपेक्षा चांगलं आहे, त्रास नाही होत. काय होतं नेमकी साफ नाही होत म्हणजे काय होतं नेमकी? म्हणजे आधी जेवढं मला असं वाटायचं ना की आता माझं पोट फुगलं, आता मला जाऊनच जायला पाहिजे, मला म्हणजे असं नाही, तसं आता काहीच नाही. ठीक आहे. त्यांचं एकदा वेट पण ते खाली ठेवून टाकतात.